ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. ठीक आहे, अशी जय्यत तयारी केली आणि मग भगवान परमात्मा त्या गोपाळांना घेऊन त्या एका गोपीच्या घरी गेला. चोरी केली, भरपूर खाल्लं, खाऊन पिऊन सगळं नासधूस केली, काही ठेवलं नाही, सर्व माठ फोडून तोडून टाकले. आणि मग असं सर्व नासधूस झाल्यानंतर सर्व गावभर चर्चा तर होतीच. मग एक गोपीने चॅलेंज केलं भगवंताला. इकडे पेंड्या सुद्धा असाच होता, तो सोकळा होता खायला. त्या पेंड्यानं असा विचार केला एके दिवशी चोरीला जाताना की कृष्ण आपणाला रात्रीच्या वेळेला नेतो. छोटस छिद्र नाही का, जुन्या काळात माळवदालावर एक असं छोटस छिद्र असायचं, धूर वगैरे जाण्यासाठी, प्रकाश येण्यासाठी. त्याला काय म्हणतात? दार. दार मोठं राहतं बरं, दार चालेल. आमच्या लातूर जिल्ह्यात त्याला सवणं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तुमच्याकडे काय म्हणतात? बरं, दा. जे काय ते तुम्ही गृहीत धरा. आणि मग त्यामधून कृष्ण आपणाला खाली नेतो. ते छोटस आहे आणि आपलं शरीर असं मोठं. चांगला आगडबंब झाला होता तो पेंड्या खाऊन खाऊन, दही दूध लोणी. आणि मग नेतो कसा? असं कोणतं त्याच्याकडे मंत्र आहे, जादू आहे, मॅजिक काय त्याच्याकडे, आपण शिकून घेऊया. मग भगवंताचं तिथं गेल्यानंतर भगवंताला सांगायचं गोपाळांना, गोपाळांनो डोळे झाका, मी तुम्हाला आत घेऊन जातो. सर्व गोपाळाचे डोळे झाकत. मग डोळे झाकल्यावर चला घरात म्हटल्याबरोबर सर्व गोपाळ त्या घरात जात असत. घरामध्ये गेल्यानंतर मग ते खाणं पिणं झालं. पेंड्याला काही ते कळालं नाही नेमकं काय जादू केली ती, कारण डोळे उघडे नव्हते, झाकलेले नव्हते, त्यामुळे तो आत आला. पण पुढे असा प्रकार झाला, खूप खाऊन घेतलं, चांगलं ढेरी मोठी झाली, आगडबंब फुगला. आणि मग निघताना त्याने विचार केला, आज मात्र कृष्णाचा मंत्र शिकून घ्यायचा, तो कसा बाहेर जातो. मग झाका डोळे, आपल्याला तर बाहेर जायचंय असं म्हटल्याबरोबर सर्व गोपाळ त्या आवाजाने ती गोपी जागी झाली, पडतच लागली काठी घेऊन. आणि मग त्या ठिकाणी सर्व गोपाळ म्हणू लागले, भगवान लवकर बाहेर चला, लवकर बाहेर चला, गोपी आली, आता मार देईल, पकडल आपल्याला. मग भगवान म्हणू लागले, डोळे झाका बस. सर्वांनी डोळे झाकले, पण पेंड्यानं मंत्र शिकायचा होता म्हणून असे अर्धवट डोळे आणि अर्धवट डोळे उघडे ठेवून तो पाहू लागला. अर्धवट डोळे झाकल्यामुळं बाकी सर्व गोपाळ बाहेर आले, पण हात चालू असलेल्या पेंड्या मात्र त्या सोन्यातच अडकला. हे ढेरी अशी फिट्ट बसली त्या सोन्यात. इथून वर गेला आणि इथून खाली राहिला. ती गोपी तिकडून छेर छेर छेर, कोण आले? चोर चोर म्हणून ती काठी घेऊन आली. असं वेताची काठी होती म्हणून घेऊन आली. आणि मग तेवढ्यात ते पेंड्याचे पाय लटकत होते वरून असे. ते असे त्या गोपीला तोंडावर लागले. काय लागलं म्हणून असं धरून बघितलं, इथं मुडदा लपलाय. आणि मग तिने त्या सुंदरीनं मार द्यायला चालू केला. महाराज त्या पेंड्याचा पार्श्वभाग अगदी बदलून काढला. ललुहान झाला तो पेंड्या. ओरडायला लागला, देवा देवा वाचवा, ही गोपी आता मला जिवंत सोडत नाही, गेले माझे पाय मोडले. करशील चोरी की त्या गोपीनं मार द्यायचा? नाही नाही. मग कसा आलास की मार द्यायचा? परेशान झाला तो पेंड्या. शेवटी भगवंताला शरण आला. भगवंतानं सांगितलं डोळे झाक. त्यानं पूर्ण डोळे झाकले महाराज. आणि मग भगवंतानं बाहेर काढलं. अशा अनेक प्रकारच्या बाललीला भगवंतानं त्या गोकुळामध्ये केल्या. एक नव्हे, असंख्य अशा कितीतरी लीला भगवंतानं केल्या. त्याच्या अजून एक 2-3 लीला सांगतो आणि आपण चरित्राचा विषय सांगूया. भगवान परमात्मा असेच उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिना, एका गोपीचा म्हातारा सासरा, दरवाजात आपलं लाईट गेलेला, कूलर बंद, AC बंद, दरवाजात आपलं त्यानं टाकलं होतं घोंगडं आणि त्यावरती झोपलेला अशी मोठी ढेरी, मोठी तुंदीर तनू आणि उघडी आगडपंब झोपलेला असा दरवाजामध्ये. कृष्ण परमात्मा हळूच घरात गेला, दही दूध लोणी खाल्लं आणि एक मोठा ढेरा
असा दह्याचा डेरा उचलून आणला. चांगलं ते आटीव दही होतं दुधाचं. आणला कृष्णानं त्या म्हाताऱ्याच्या डेअरीवर जोरात फोडला. फोडल्याबरोबर म्हातारं पांढरं शुभ्र झालं. जीवाच्या आकांतानं कळवळलं. त्याची सून आतच होती बसलेली. बाहेर आली, काय झालं बघते तरी पांढरं शुभ्र भूतासारखं दिसायला. ते म्हणे भूत नाही मी आहे. कसं काय झालं ते बघ. ते पोरगं ते गवळ्याचं कार्ट त्यानं मला माझ्या डेअरीवर डेरा फोडून गेलं. पकड पकड त्याला. ती गोपी मागे धावली. कृष्णानं तिथूनच गोपीला यू 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 करायला सुरू केलं. अशा टिवल्या पावल्या करायला लागल्या. मागे लागली पण कृष्ण सापडतच गेला पण दुसऱ्या गल्लीतून निघून. अशा कितीतरी लीला भगवंतानं त्या गोकुळामध्ये केल्या. अशा बाललीला तुकोबारा सांगत येदसे चरित्र केले नारायणे. नाही का असं चरित्र नारायणाने केलं. कधी केलं? रांगता गोधणे राखीत आहे. रांगत असताना ते चरित्र केलं. त्याचप्रमाणे गोधणे राखीता. नाही का म्हणजे नुसतं रांगतानाच चरित्र केलं असं नाही, तर गाई राखताना सुद्धा चरित्र केलं. खूप मोठं चरित्र केलं. भगवान परमात्म्यानं तिथं असंख्य राक्षस मारले, तिथं खेळ खेळले, गाई राखल्या. असं विविध प्रकारचं चरित्र ते गोधन राखत असताना पण केलं. असं चरित्र केल्यानंतर भगवान परमात्म्यानं आपलं चरित्र आटोपलं. कारण वेळ पूर्ण होत आलं होतं. म्हणून हे जे चरित्राचं जे सोंग आहे ते नारायणानं आटोपलं. तिथे चरणात सांगितलं करणे आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. या स्वयंसेवक असलेल्या सर्व कन्या आणि ही तरुण मंडळी आपल्या सर्वांपर्यंत पोच करत काय आणि त्यामुळे सर्वांना मिळेल. चिंता करू नका. काल्याचा प्रसादासारखं मला मला करू नका. सगळ्यांना ते येणारच आहे. त्यामुळे फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कारण हा आनंद पुन्हा नाही. या आनंदाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. खूप चांगला उपक्रम आहे हा. लाड सांगलीकरांनी या धार्मिक कार्यातच एक सामाजिक बांधिलकी जोपासून हा शुभ विवाहाचा सोहळा आयोजित केला. खरोखर तुम्ही तर भाग्यवान आहातच आहात. पण हे नवविवाहित होणारं जे दाम्पत्य ते खरं भाग्यवान. कारण एवढी मंडळी पत्रिका देऊन सुद्धा कोणी येत नाही लग्नाला. उगीच सांगितलं का नाही पत्रिका दिली होती. ते म्हणतात मूळ. मूळच दिलं होतं. ते म्हणतात ते तिकडूनही मूळ होतं, इकडूनही मूळ होतं, इकडून मूळ होतं, तिकडून मूळ होतं. मग काय केलं? बसलो म्हणजे जागेला नाही.
कुठं कुठं पडणार. मग काय केलं त्यांनी सांगितलं, इकडल्या मुलाला बायकोला पाठवलं, इकडं पोराला पाठवलं, इकडं पोरीला पाठवलं, इकडं नाही का. आणि मग सप्ताहाला मी आलो निघून नाही का असं म्हटलं जातं. खरोखर ते भाग्यवान आहे की असे सर्व संत सज्जन मायबाप आणि विशेषतः सर्वांच्या अंतःकरणामध्ये आता या क्षणाला सुद्धा सत्वगुण आहे. पवित्र असं वातावरण, पवित्र वाळवंट ही सर्व संत मांदियाळी आपोआप इथं प्राप्त आहे. त्यामुळे ते भाग्यवान आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या सामाजिक उपक्रमामध्ये बांधिलकी जोपासण्याचं भाग्य लाभतं. कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळं शांत चित्तानं सर्वांना मिळेल. मला करू नका आणि चित्त विक्षेप करू नका. थोडंच आणखी 10 मिनिट मी बोलणार आहे, त्यामुळं आणखी थोडा वेळ थांबा, फार वेळ घेणार नाही. असं जगद्गुरु तुकोबाराय भगवान गोपाल कृष्णाचं कार्य सांगतात. हे संसारी या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे. असं कार्य भगवंताला पुढे खूप करायचं नाही का. आणखी भरपूर मोठं कार्य आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं कार्य करत असताना तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज असा तुमचा भगवान वेळोवेळी अवतार घेऊन कार्य करतो, पण हे कार्य कशासाठी करतो? त्याचं उत्तर शेवट सुंदर आहे. तुकोबारांच्या पहिल्या चरणापासून शेवटपर्यंत विचार करा. पहिल्या चरणाचं शेवटचं टोक दुसऱ्या चरणाचं पहिलं चरण आहे. एका मोठी अशी सुंदर रचना महाराजांची. जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. तर राखीत आहे यामधलं हे पद तेच पुढे दुसऱ्या चरणात वापरलं. हे सोंग सारले या रूपे आनंदे पुढे ही बहुत करणे आहे. तर आहे पद पुन्हा तिसरे चरणात शेवटी वापरलं आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. असा भगवान परमात्मा या ठिकाणी येतो तो 3 गोष्टीसाठी. एक धर्म संस्थापना, दुष्टांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण. एका 3 कार्यासाठी. पूज्यबा शुक्राचार्य तर सांगत आहोत 3 कार्य काय घेऊन बसलात. एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकारः. एका कामासाठी येतो असं नव्हे, तर तो कोट्यवधी कार्य करून जातो. असं भगवंताचं कार्य. ते कार्य भगवंतानं केलं. त्याच्या थोड्याशा कार्याचं आपल्याला उत्तरार्धात थोडंसं चिंतन करायचं आणि त्यानंतर सेवा पूर्ण करायची. मला वाटतं भाविकांचं खूप चित्त विक्षिप्त होऊ लागलं. लग्न मला वाटतं पहिल्यांदाच लावतात का काय काय कळायलाच मानलं नाही. केळवल्या नवरीसारखं सगळेच घाई करतायत. आमचे भाविक बघा किती शांत आहेत आणि आमच्या माता भगिनी उगी मला करतायत. असं मला करू नका. शांत माझ्याकडे लक्ष द्या. झाला आणखी 10 मिनिट फक्त संपला विषय. सर्व भाविकांना एकदा विनंती मोठ्या प्रेमानं सर्वजण वर हात करा. वर शेवटपर्यंत वा छान आणि सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. विठोबा
सांगणार आहे. वास्तविक एका श्लोकातही चरित्र सांगता येतं, पण हनुमानजींना मोठं आवडणार नाही ते, म्हणून 10च मिनिटात मी चरित्र आपल्यापुढे मांडतो. शांत चित्ताने एकाग्रतेनं श्रवण करा. आतापर्यंत आपण शिस्त सांभाळली. आपल्याला या गुरुवर्यांची देणगी आहे या शिस्तीची, त्यामुळं त्याचे आपण पालन निश्चितच करत आहात. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये कंसाच्या त्या बंदीखान्यात प्रगट झाले. प्रगट झाले ते 9 वर्षाच्या रूपामध्ये. हे देवकी आणि नंद वसुदेव बाबा दोघेही घाबरले. त्यांना असं वाटायला मूल जन्माला येतं तेव्हा ते लहान असतं, हे एवढं मोठं कसं, ते भूत आहे की काय? भगवान म्हणू लागले मी महाभूत आहे, साधं भूत नाही, सर्व प्राणी मात्रांचं आधी भूत आहे. ती देवकी म्हणू लागली सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगदेवती, जणी कंसासे कळेल माझ्या बाळासे मारेल. भगवंतानं सांगितलं घाबरू नका, चिंता करू नका, मी सांगतो तसं करा. नंदाच्या घरा वसुदेवानं उचललं ना भगवंताला, ठेवलं टोपलीमध्ये आणि चालवलं. असं हे गोकुळ इकडे आणि इकडे मथुरा आणि मध्ये ही यमुना माता. डोक्यावर भगवंताला घेतल्याबरोबर चमत्कार असा झाला. आपोआप बेड्या तुटती शृंखळा, बंधाच्या अरगळा कुलूप कोंडे. भगवंताला डोक्यावर घेतल्याबरोबर कुलूप कोंडे शृंखळा सगळं काही तुटून पडलं आपोआप. दारात मोठमोठे रक्षक होते, आगडबंब शरीराचे भाले बंदूक वगैरे घेऊन बसलेले, पण ते भगवंताच्या मायेनं मोहित झाले, घोरायला लागले, सगळे घोरायला लागले. भगवंतानं त्याच्या समोरून पुढे नेलं. भगवान बाहेर पडले. बाहेर असा माहोल होता सुंदर. आकाशामध्ये मेघ दाटून आलेले, विजा चमकत होत्या, पाऊस असा मंद मंद पडे पाऊस, शिरी छाया करे शेष. शेषानं अशी सावली धरलेली होती आणि निघाले. असं गोकुळातून बाहेर निघाल्यानंतर यमुना माई पुढे अशी भरून वाहत होती काठोकाठ. भगवंताला डोक्यावर घेऊन नंद बाबा आपले वसुदेव बाबा निघाले. त्या यमुनेच्या पात्रामध्ये गळ्यावर इतकं पाणी होतं. त्यांना असं वाटायला लागलं आता मी मरणार, माझं मुलंही मरणार. मग त्या ठिकाणी त्यांनी असं वर उचलायला चालू केलं त्या काठीला आणि ते स्वतःही असं पंजावर चालायला लागले, कारण मुलाला काही ओढ नाही. पण पाणी असं यांच्याही तोंडात जाऊ लागलं. घाबरले, आता मी मरणार आणि माझं बाळही मरणार, आता काही खरं नाही, देवा रक्षण कर. भगवान परमात्मा डोक्यावरच होता. तो म्हणतो देव डोक्यावर आणि माझं म्हातार मला वरवरच उचलायले, आणि पुन्हा देवाला प्रार्थना करते. मग भगवंतानं नकळत पाय असा बाहेर काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. आजी पिटले माझे कोडे, जन्मजन्मीचे साथणे, गोंगाटले पुढे परब्रह्म सावळे. आनंद झाला. यमुना माई ओसरली. वसुदेव बाबांना त्या गोकुळामध्ये जाऊन यशोदेच्या समोर ते मूल ठेवलं आणि मूल ठेवून तिथली मुलगी उचलली. ती माया होती. तिला डोक्यावर घेतल्याबरोबर ती ओरडायला लागली, रडायला लागली. तिचा आवाज ऐकून रक्षक जागे झाले. रक्षकांनी ताबडतोब कंसाला बातमी केली, कंसा तुला कशी झोप लागली, तुझा वैरी जन्माला आलाय आणि तू गाढ झोपलास, उठ जागा हो. कंस असा हैदरभाई सारखं नुसतं लुंगी गुंडाळून झोपलेला होता. पळतच आला तसाच धावत, कुठे माझा वैरी. ती देवकी असं पदराखाली झापलं होतं ते कन्येचं अर्ध, ते असं पायानं धरून ओढलं. त्या कंसाचा असा एक स्पेशल दगडच होता लेकर मारण्याचा, नाही का, एक दगडच बनवून घेतला होता, कारण 6 बाळ त्याने
दगडावर मारले होते आणि 7वं बाळ ठार करायचं होतं. ती बालिका आजही समाजामध्ये अशी भरपूर माणसं आहेत जे कन्येचा गर्भ पोटातच ठार मारतात. बऱ्याच वेळेस बरेचसे डॉक्टर स्वार्थापोटी मुलाचा असला तरी कन्येचाच आहे म्हणतात आणि त्याला ते मारून टाकतात. लक्षात घ्या, हे भ्रूण हत्या हे फार मोठं पातक आहे. याचं दुष्परिणाम आज समाजात भरपूर दिसतोय. धार्मिक दुष्परिणाम तर फार मोठा आहे. लक्षात घ्या, बालकाच्या अंगावर 360 करोड केस असतात. किती? 360 करोड. जर शंका असेल तर उद्या मोजून घ्या, काही हरकत नाही. आणि मग जर असं गर्भातच मूल ठार मारलं तर धर्मशास्त्र सांगतं त्या मुलाच्या अंगावर जेवढे केस आहेत 360 करोड वर्ष नरकामध्ये त्याला पाठवलं जातं. कुठे पाठवलं जातं? नरकामध्ये. अशी वस्तुस्थिती हे धर्मशास्त्र सांगतं. आणि समाजातले दुष्परिणाम बघा, आज मुलांचं प्रमाण खूप वाढलंय, त्याच्या तुलनेत मुलींचं प्रमाण खूप कमी आहे. आज गाव मुलं कुठे आहेत? मुलं हनुमान मंदिर काय करतायत? बम बोले टेकने वाले कैलाश के राजा, माल भरात ताजा तो दम मारणे आजा. भम भम भम. कुठे आहेत मुलं पानटपरीवर? कुठे आहेत मुलं इकडे बियर बार? आता बंद झालं समजा नाही का. सिनेमा थिएटर कुठे आहेत मुलं? कुठे? मुलींचं प्रमाण कमी. का मुलाचं लग्न ते समजत आहो काय सांगायचं, मुलगी पसंत आहो कोणी आलंच नाही, पसंतचा प्रश्नच कुठे येतो. अशी अवस्था आहे. काही समाजात इतकं भयंकर प्रमाण, व्यस्त प्रमाण झालं. हे प्रमाण नको. सामाजिक दृष्ट्या हे फार मोठं पातक आहे. यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कंसाची वंशावळ आजही समाजात भरपूर दिसतात. लहान लहान बालकाला मारून किंवा जन्म झाला की प्लास्टिक पिशवीत गुंडाळून कुठेतरी फेकून दिलं जातं. महापातक आहे. लक्षात घ्या, हे करू नये. याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. या कंसाने त्या बालिकेला ठार मारण्यासाठी त्याचा पाय उचलला, असं गरगर फिरवलं, आपटणार डोळ्यामध्ये त्या बालिके आकाशात उडून गेली. तिथूनच ती म्हणू लागली, तुझा लागी वधी, तुझा लागी वधी, तुझा लागी वधी, तुझा लागी वधी, उबारला मजाधी, उबारला मजाधी, उबारला मजाधी, उबारला मजाधी, उबारला कंसाला ती माया जागृत करून सांगते की मला काय ठार मारतोस? तुझा वैरी पहिला जन्माला आलेला नाही, मला मारायचं काही कारण नाही. आता वैरी जन्माला आला हे सांगितलं, पण कुठं आला हे सांगितलं नाही. मग कंसाने इमर्जन्सी मीटिंग बोलवली. सर्व राक्षस सांगितलं माझ्या वैऱ्याला फाईंड आउट, चला शोध घ्या. एकदम लॅपटॉप घेऊन सर्च करू लागलं. अरे पण काय सर्च करणार? ते म्हणे त्याचं नाव सांगा. सर्च करू. कबीर महाराजांनी सांगितलं, रंग नाही रूप नाही गुगल सर्व दाखवतं, पण याचं काय दाखवणार आहे? काहीच दाखवणार नाही. नॉट अवेलेबल. जिथं जाईल तिथे दिसतच नाही, दृष्टीचा विषयच नाही. शास्त्र तर सांगत बसे मला वेळ नाही, असा भगवान परमात्मा तो कुठं सापडला नाही. मग शेवटी
इकडे भगवान परमात्म्याचा नामकरण संस्कार संपन्न झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा करी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे म्हणे मोहिनी गोविंदे. असा आनंद त्या गोकुळात झाला. जिकडे तिकडे गोपाला गोपाला वासियांना झाला. आणि त्या आनंदामध्ये एक विरजन पहिलं पडलं. महाराज विठ्ठाचा खडा. त्या कंसाची एक मांडलेली बहीण होती. तिचं नाव होतं पुतना. पुत म्हणजे पवित्र.